मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली। राजकारण करून काही लोकांनी अर्ज भरू दिला नाही असा आरोप अभिनेते विजय पाटकरांनी केला। तसंच एका मंत्र्यांचा ओएसडी मागच्या 4 दिवसापासून कोल्हापुरात आहे आणि तो लोकांवर दबाव आणतोय असा दावाही पाटकरांनी केला। त्यांच्या आरोपांना आता विरोधी उमेदवार मेघराज भोसलेंनी प्रत्युत्तर दिलं। गेली 5 वर्ष अध्यक्ष असताना जेवढी कामं झाली आहेत तेवढी कामं गेल्या 55 वर्षात चित्रपट महामंडळात झाली नाहीत। विजय पाटकर हे महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी फक्त चित्रपट मिळवले, त्या पलीकडे जाऊन काहीही काम केलं नसल्याचं भोसले म्हणाले। आरोप आहे मेघराज भोसलेवर। त्याने केलं काय मला सांगा? 5 वर्ष महामंडळ बंद होतं। 5 वर्ष महामंडळ बंद होतं। गेलं 1 वर्ष प्रशासक नेमले आहेत। 7 महिन्यानंतर पगार मिळतोय कामगारांना, महामंडळाच्या कामगारांना 7 महिन्याने पगार मिळतोय। त्यांना काही पडलं नाही, इथून काही वाटत नाही आहे त्या पगार बंदाला। ही परिस्थिती कोणी आणली? आम्ही आणली आहे। पळपुटा अध्यक्ष म्हणून एकमेव विजय पाटकर प्रसिद्ध जे जीबी सोडून पळाले। अनेक वेळा अशा माध्यमातून लोकांवर खोटे आरोप करणं, कुठलंही स्वतःच्या कारकीर्दीत काम नसताना पळपुट्यापणे जाणं आणि पळपुटा अध्यक्ष म्हणून हे मला तरी शक्य झालं नाही। निश्चितच आज मला असं वाटतं की कुठल्या तरी मंत्र्यांचं नाव घेणे, त्यांच्या ओएसडींचं नाव घेणं, 4 दिवस फॉर्म भरायची वेळ असताना जिथं वर्षात आहे किंवा इथं सर्वांनी फॉर्म भरले, त्यांना प्रॉब्लेम आला नाही, तर तिथं काहीतरी सांगणे की माझ्या दबाव आला, माझे फॉर्म न भरले गेले नाहीत। ॲक्च्युली खरं सांगायचं म्हटलं तर विजय पाटकरांना हा पराभव निश्चित दिसलेला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।